जालना जिल्ह्यात काँग्रेससह शिवसेना उबाठा पक्षालाही धक्का। युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी शेजूळ पाटील यांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे आज भाजपात प्रवेश करून काँग्रेसला धक्का देणार आहेत, तर त्यांच्या पाठोपाठ युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील शेजूळ यांनी देखील शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत। जालना जिल्ह्यातील राजकारण तापू लागले असून जालना साखर कारखाना रामनगर येथील शिवसेना उबाठा पक्षाचे कट्टर शिवसैनिक शिवाजी पाटील शेजूळ हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करणार आहेत। जालना जिल्ह्यात काँग्रेसनंतर शिवसेना उबाठा पक्षाला धक्का दिला असे बोलले जात आहे। शिवाजी पाटील शेजूळ हे रामनगर सर्कल भागातील प्रभावी नेते असून त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याने शिवसेना उबाठा पक्ष कमजोर होणार, तर भाजपची ताकद त्या भागात वाढणार असे बोलले जात आहे। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेना उबाठा गटावर निश्चितच परिणाम पडणार आहे। या भागात शिवाजी पाटील शेजूळ यांची ओळख शेतकरी नेते म्हणून आहे। त्यांनी शेतकऱ्यांसाठी शिवसेना पक्षात असताना जालना जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात 5 कोटी रुपयांचा बोगस कारभार चव्हाट्यावर आणला, तर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळवून देण्यासाठी आंदोलन केले आहे। याशिवाय ग्रामीण भागातील लोकांसाठी सदैव तत्पर राहणार व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे। शिवाजी पाटील शेजूळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे शिवसेना उबाठा गटाला धक्का मानला जात आहे, तर आगामी काळात भाजपात त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे।